आपण पार्ट 1चा जो सेकंड नंबरचा टॉपिक होता, थर्ड नंबरचा जो टॉपिक होता पॉलिनोमियल, हा आपला आता कंप्लीट झाला आहे. याच्यानंतर सेकंड पार्टचा जो टॉपिक आहे 3 नंबरचा, ऐक ना, तो आहे ट्रायंगल. आता ट्रायंगलमध्ये जर आपल्याला बघायचं म्हटलं, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. जो या ठिकाणी एखादा ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगलचं जे सम असतं, सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तर ट्रायंगलच्या 3 अँगलची सम ही किती येते? 180 डिग्री, 180 अंश येते, आहे की नाही. हा आपण ट्रायंगलचा प्रॉपर्टीज पाहिलेला आहे की नाही. मग याच्यावर आधारित असणारे जे एक्सटेरियर अँगल आहे, ठीक नाही, त्या एक्सटेरियर अँगलचं आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टीज बघायची आहे. समजा एक ट्रायंगल आहे, फॉर एक्झाम्पल ABC हा ट्रायंगल आहे, ठीक नाही. आणि या ट्रायंगलच्या 3 अँगलची सम किती असते? सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. किती असते सम? 180 डिग्री. फॉर एक्झाम्पल ट्रायंगल ABC, ओके, ट्रायंगल ABC यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल किंवा मेजर ऑफ अँगलच्या याच्यानुसार काय प्रॉपर्टीज असते बघा. यामध्ये आपण असं म्हणू शकतो, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. आणि याचं तुम्ही रिझन लिहू शकतात. काय रिझन येणार? सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हा या ठिकाणी जो प्रॉपर्टीज आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने प्रॉपर्टीज होतो. जे सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हा झाला ट्रायंगलचा प्रॉपर्टी. आता जो बघायचा आहे आपल्याला त्यामध्ये एक्सटेरियर अँगल बघायचं आहे. काय बघायचं आहे? एक्सटेरियर अँगल. आता एक लक्षात ठेवा, एक्सटेरियर अँगल जो असतो तो बाह्य कोन म्हटला जात आहे. एक्सटेरियर अँगल हा कशा पद्धतीने किंवा कसा असतो की ज्या ठिकाणी इंटेरियर अँगल असेल, इंटेरियर अँगलला लिनियर पेयर्समध्ये जर तयार होत असेल तर त्याला आपण एक्सटेरियर अँगल असं म्हणतो. म्हणजे इंटेरियर अँगलमध्ये आणि एक्सटेरियर अँगलमध्ये काय असतं की लिनियर पेयर्स अँगल असतो तो, किंवा त्याला आपण 180 डिग्री म्हणू शकतो. आता हा अँगल समजा इथं D आहे, अँगल ACD आणि अँगल ACB, हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही मिळून किती असतात? 180 डिग्री, 180 अंश असतो तो, ठीक आहे. 180 डिग्री म्हणजे एका ट्रायंगलमध्ये इथे एक एक्सटेरियर अँगल होऊ शकतो, परत इकडे एक काढल्याच्या नंतर इकडच्या साईडला एक एक्सटेरियर अँगल शकतो. म्हणजे एका ट्रायंगलला एक्सटेरियर अँगल किती प्रकारे असू शकतात? 2 + 2 4 + 2 6 एक्सटेरियर अँगल तयार होऊ शकतात एका ट्रायंगलमध्ये, आहे की नाही. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, 180 अंश जे आहे तो या ठिकाणी एका ट्रायंगलच्या 3 अँगलची सम असते. म्हणजे एका ट्रायंगल आणि एक्सटेरियर अँगल किती असतात? इंटेरियर अँगल किती असतात? 1 2 and 3. तसं एक्सटेरियर अँगल किती असतात? 2 + 2 4 + 2 6 एक्सटेरियर अँगल तयार होऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी हा ट्रायंगल ABCचा जो प्रॉपर्टीज आहे तो या स्वरूपामध्ये असतो. आता याच्यामध्ये आपल्याला थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल, आता रिमोट इंटेरियर अँगल काय असतो तो बघूया. बघा काय म्हणतंय, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे या ठिकाणी रिमोट इंटेरियर अँगलचा थेरम आहे. आता रिमोट इंटेरियर अँगलचा थेरम जर बघायचं म्हटलं तर आपल्याला काय काय गृहीत धरावं लागेल या ठिकाणी की बुवा या ठिकाणी द मेजर ऑफ an exterior angle of triangle is equal to the sum of its remaining interior angles. मग थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगलचं सेंटेन्स काय असतं बघा. त्यामध्ये म्हटलंय द मेजर ऑफ an exterior angle of triangle is equal to the sum of its
remote interior angles. The measure of an exterior angle of triangle is equal to the sum of its remote interior angle. म्हणजे एखाद्या ट्रायंगलचा जो एक्सटेरियर अँगल असतो, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. आता मला सांगा, सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट ही तयार व्हायला पाहिजे या ठिकाणी, की तुम्हाला रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे काय हे कळालं पाहिजे. आता मला सांगा, हा एक्सटेरियर अँगल आहे. जर या एक्सटेरियर अँगलचं याचं मेजर जर म्हटलं तुम्हाला, अँगल सी हा जो एक्सटेरियर आहे ACD, याचं जर मेजर म्हटलं तर याचं इंटेरियर सोडून हे जे दोन राहतात का नाही अँगल, या दोघांच्या सम एवढा असतं. या एक्सटेरियर अँगलचं मेजर सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल या दोघांच्या सम एवढा असतं. जर इकडला एक्सटेरियर अँगल म्हटला तर याचं मेजर कोण एवढा असणार, इकडचे जे दोन इंटेरियर अँगल आहेत या दोघांच्या सम एवढा. आणि जर इथला एक्सटेरियर अँगल म्हटलं तर याचं मेजर या दोघांच्या सम एवढा असलं पाहिजे. म्हणजे हा जो आहे तो थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल या स्वरूपामध्ये रिमोट इंटेरियर अँगलचा थेरम असतो, हे की नाही. मग तुम्हाला ज्यावेळेस प्रूव्ह करा म्हटलं जाईल की या ठिकाणी 10th क्लासमध्ये पण तुम्हाला काय करावं लागतं बघा, की प्रॉपर्टीज ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. मग आता प्रॉपर्टीज काय असते रिमोट इंटेरियर अँगल थेरमची, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं की डायरेक्ट तुम्ही रिझन लिहू शकता, थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. मग काय थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल काय असतं रिझन, तर जो एक्सटेरियर अँगल असतो, है की नाही, एखाद्या ट्रायंगलचा जो एक्सटेरियर अँगल असतो की त्याचं मेजर इज इक्वल टू सम ऑफ देअर रिमोट इंटेरियर अँगल, राहिलेल्या रिमोट इंटेरियरच्या अँगलच्या सम एवढा असतं, हे की नाही. हा थेरम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा. मग आता यात मग यामध्ये तो आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी किंवा तो प्रूव्ह करण्यासाठी जो गिव्हन आवश्यक आहे तो गिव्हननुसार आपण त्याला एक्सप्लेन करूया. ठीक आहे. आता जो वर इन्फॉर्मेशन मध्ये जे डायग्राम दाखवली याच्यानुसार पण मी एक्सप्लेन तुम्हाला करून दाखवू शकता. ठीक आहे, याच्यानुसार बघूया. आता ही ट्रायंगलची वर डायग्राम आहे, या थेरमची ही डायग्राम आहे. त्याच्यानुसार मी अगोदर गिव्हन लिहितो. गिव्हन मध्ये काय म्हणता येईल मग बघा, अँगल ACD is an exterior angle of triangle PQR. PQR चा तो काय आहे, एक्सटेरियर अँगल आहे. मग टू प्रो हे झालं गिव्हन. काय प्रूव्ह करायचं, अँगल PRS इज इक्वल ACD is equal sum of angle CAB प्लस अँगल CBA या दोघांच्या सम एवढा असतंय, हे दाखवायचं आपल्याला. आता बघूया प्रूफ. बघा प्रूफ मध्ये काय म्हणता येईल आपल्याला, द सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. The sum of all angles of triangle is 180 डिग्री. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके, मग मला सांगा आता सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. अँगल ABC प्लस एंगल BCA प्लस एंगल BAC इज इक्वल 180 डिग्री. 180 डिग्री. ओके, त्यानंतर आता या ठिकाणी या अँगलची सम, या अँगलची आणि या अँगलची, तिन्ही अँगलची सम किती आली, 180 डिग्री, 180 अंश. ओके, आता आपल्याला या ठिकाणी जो सेकंड रिझन लिहायचं आहे त्यामध्ये अँगल इन लिनियर पेयर्स. अँगल इन लिनियर पेयर्स कोणते लिनियर पेयर्स आहेत, अँगल ACB प्लस अँगल ACDA इज इक्वल 180 डिग्री.
लिनियर पेयर्स अँगल. सेकंड नंबर दिला लिनियर पेयर्स. ओके, मग आपल्याला आता याला असं म्हणू शकतो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. आता एक लक्षात ठेवा, पहिल्या रिझनमध्ये मी काय म्हणते, या तिघांची सम किती आहे 180 आणि दुसऱ्यामध्ये पण किती आहे 180 डिग्री. बघा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून काय म्हणता येईल आपल्याला, एक लक्षात ठेवा, यामध्ये 1 2 3 अँगलची सम किती आहे 180 आणि इथं 2 अँगलची सम किती आहे 180. मग फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड अँगल ABC प्लस अँगल BCA प्लस अँगल BAC इज इक्वल टू अँगल ACB प्लस अँगल ACD. आता एक लक्षात ठेवा, हे पण 180 होतं, 180 इक्वल आहेत म्हणून राईट साईड बी. आता इथं जे ACB आहे ठीक नाही, हा ACB BCA हा हे दोन्ही इक्वल आहेत. ACB आणि किंवा या ठिकाणचा ACB आणि BCA हे दोन इक्वल इलिमिनेट झाले, प्लस मायनस मायनस. मग इकडे काय आला अँगल ABC प्लस अँगल BAC इज इक्वल टू अँगल ACD. आलं का बघा, आपल्याला जो प्रूव्ह करायचा आहे ACD, देअर फॉर अँगल ACD इज इक्वल टू अँगल CAB प्लस अँगल ABC, CBA किंवा ABC हा झाला प्रूफ. म्हणजे यामध्ये पहिली प्रॉपर्टीज काय वापरायची आहे, पहिली जी प्रॉपर्टीज वापरायची आहे ती पहिली प्रॉपर्टीज ही आहे की त्या ठिकाणी सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे या ठिकाणी जो आपल्याला सम वापरायची आहे ती सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आणि पुन्हा लिनियर पेयर्स अँगल आर सप्लिमेंटरी असतात. त्याच्यानुसार आपला जो हा रिमोट इंटेरियर अँगल थेरम जो आहे तो या स्वरूपामध्ये होता. म्हणजे एक लक्षात ठेवा, रिमोट इंटेरियर अँगल थेरम मध्ये एक लक्षात ठेवायचं की जो एक्सटेरियर अँगल असतो त्याचा मेजर सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स किंवा मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. रिमोट इंटेरियर अँगलच्या सम एवढा असतो, तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे तो दाखवायचा आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो प्रॉपर्टीज ऑफ एक्सटेरियर अँगल ट्रायंगलचा जो भाग आहे याच्यानंतरचा तो आता बघूया. बघा याच्यानंतरचा जो भाग आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. काय प्रॉपर्टीज आहे याच्यामध्ये एक्सटेरियर अँगलची, की आपण बघितलं रिमोट इंटेरियर अँगलमध्ये काय असतं, जो एक्सटेरियर अँगल असतो द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ देअर इंटेरियर अँगल्स. ओके, इज इक्वल टू सम ऑफ देअर इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगलच्या सम एवढं मेजर त्याचं असते. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला जो ट्रायंगल दिलेला आहे त्या ट्रायंगलमध्ये एक्सटेरियर अँगलचा जो प्रॉपर्टीज आहे तो प्रॉपर्टीज ऑफ एक्सटेरियर अँगल काय प्रॉपर्टीज असतो बघा. फॉर एक्झाम्पल हा अँगल आहे ABC अँड D. यामध्ये एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगलची प्रॉपर्टीज काय असते, हा जो एक्सटेरियर अँगल आहे अँगल ACB हा जो एकटा एक्सटेरियर अँगल असतो हा डेफिनेटली याच्या दोघांच्या सम एवढा असतो. म्हणजे डेफिनेटली ACB इज मोर दॅन, हे मोर दॅनचं साईन आहे, इज मोर दॅन अँगल A अँड अँगल ACD इज ACD इज मोर दॅन अँगल B आणि तो B अँगलपेक्षा पण काय असतो मोठा असतो. म्हणजे
हा अँगल जो आहे याच्यापेक्षाही डेफिनेटली मोठा असतो आणि याच्यापेक्षाही डेफिनेटली मोठा असतो. का तर या एक्सटेरियर अँगलची सम इज द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ देअर इंटेरियर अँगल. या दोघांच्या बेरज एवढी असते. म्हणजे डेफिनेटलीच हा अँगल एकट्या ए पेक्षा मोठा आहे आणि हा अँगल एकट्या बी पेक्षा मोठा आहे. का तर या दोघांची जर बेरीज केली तर तो याच्या एवढा येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे या स्वरूपामध्ये अँगल ACD इज मोर दॅन अँगल ए अँड अँगल ACB इज मोर दॅन अँगल बी. तो ए आणि बीच्या पेक्षा काय असतो, मोठा असतो. या स्वरूपात हा जो प्रॉपर्टीज आहे रिमोट इंटेरियर अँगल ही या ठिकाणी काय आहे, प्रॉपर्टीज आहे. ओके. त्यानंतर या प्रॉपर्टीच्या नंतर तर डायरेक्ट आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला जो आहे तो प्रॅक्टिस सेट तो सॉल्व्ह करावा लागेल. ठीक आहे. बघूया मग प्रॅक्टिस सेट 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1 यामध्ये पहिला जो क्वेश्चन दिलाय आपल्याला इन फिगर अँगल ACD is an exterior angle of triangle ABC. Angle B is equal to 40 degree. Angle A is equal to 70 degree. Find the measure of angle ACD. काय फाइंड करायला सांगितले आपल्याला, फाइंड द मेजर ऑफ अँगल ACD काढायला सांगितले. आता एक मिनिट इकडे बघा, ट्रायंगल ABC आहे. ओके. क्वेश्चन मध्ये जो दिलेला आहे तो आपल्याला ट्रायंगल ABC दिलेला आहे. ABCD हा जो ट्रायंगल आहे. ओके. यामध्ये म्हटलंय ACD इज अन एक्सटेरियर अँगल. ओके. आणि आपल्याला पुन्हा मेजर कोणाचं दिले, बी आणि एचं दिलंय. आणि फाइंड द मेजर ऑफ अँगल ACD. मग ACD हा एक्सटेरियर अँगल आहे. मग याचं सोल्युशन काय म्हणता येईल मग आपल्याला, इन ट्रायंगल ABC अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल आहे. तो कसला अँगल आहे, एक्सटेरियर. मग या ठिकाणी बाय थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल, रिमोट इंटेरियर अँगल थेरम नुसार काय होणार मग बघा, अँगल ACD इज इक्वल सम ऑफ मेजर ऑफ अँगल सम ऑफ इंटेरियर अँगल CAB प्लस अँगल ABC. CAB किती आहे, CAB म्हणजे A 70 आहे, 70 प्लस 40 अँगल ACD इज इक्वल टू 110. किती आला, 110. अँगल ACD बरोबर किती आला, 110. या स्वरूपामध्ये जो प्रॅक्टिस सेट 3.1 मधला जो पहिला क्वेश्चन होता तो या स्वरूपामध्ये होता. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 2. इन ट्रायंगल PQR अँगल P इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल Q इज इक्वल टू 65 डिग्री. देन फाइंड अँगल R. कोणता अँगल काढायचा आहे, R अँगल आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. ओके. चला बघा काय करावं लागेल आपल्याला, यामध्ये ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ.
PQR. इन ट्रायंगल PQR बघा, फाइंड द मेजर ऑफ अँगल आर. सोल्युशन काय होईल याच्यामध्ये? इन ट्रायंगल PQR अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय लिहिणार? सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ triangle is 180 degree. Sum of measure of all angle of triangle is 180 degree. मग यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल अँगल P चं मेजर 70, अँगल Q 65 प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल R इज इक्वल टू 180 मायनस 65 प्लस 70 135. 180 मधून 135 मायनस केलं 45. अँगल आर इज इक्वल टू 45 डिग्री. म्हणजे आरचं मेजर किती भेटलं? 45. ओके. म्हणजे या स्वरूपामध्ये जो प्रॅक्टिस सेट 3.1 यामधला क्वेश्चन नंबर 2 जो होता तो या स्वरूपामध्ये होता. ठीक आहे. आता बघूया क्वेश्चन नंबर 3. काय क्वेश्चन नंबर 3? द मेजर ऑफ angles of triangle are x degree, x minus 20 degree, x minus 40 degree. Find the measure of each angle. आता या ठिकाणी परत आपल्याला प्रॉपर्टीज किंवा थेरम वापरावं लागणार. कोणतं थेरम वापरावं लागणार? सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग यामध्ये आपण असं म्हणूया एक्स प्लस एक्स मायनस 20 प्लस एक्स मायनस 40 इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय लिहिणार? सम ऑफ मेजर ऑफ all angle of triangle is 180 degree. Sum of measure of all angle of triangle is 180 degree. काय होणार मग बघा? therefore x plus x minus 20 plus x minus 40 is equal to 180. 1x आणि ही एक किती झाले? 3x minus 20 minus 40 minus 60 is equal to 180 degree. 3x is equal to 180 निगेटिव्ह आहे, पुढे गेल्यावर काय झालं? पॉझिटिव्ह 60. 3x is equal to 180 प्लस 60 काय होणार बरं? हे 20 याच्यामध्ये टाकले किती झाले? 200 प्लस 40 240. x is equal to 240 डिवाइड बाय 3 3 8 24. x इज इक्वल टू काय आला? 80 आला. x भेटला 80. फर्स्ट अँगल भेटला 80. सेकंड अँगल काय आहे? x मायनस 20. x मायनस 20 इज इक्वल टू काय होणार मग? 80 मायनस 20 इज इक्वल टू 60. आणि त्यानंतरचा आहे जो x मायनस 40 इज इक्वल टू 80 मायनस 40 इज इक्वल टू 40. आणि देअरफॉर काय मेजर भेटले? x इज इक्वल टू भेटला 80 डिग्री, 60 डिग्री आणि 40 डिग्री. मेजर ऑफ ईच अँगल इज 80, 60 अँड 40. या स्वरूपामध्ये जो आपला क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो या स्वरूपामध्ये होता. त्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन असेल ठीक नाही, तो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन काय करूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, थांबू या ठिकाणी आपण.